नमस्कार. अनेकांना असं वाटतं की मेंदूची ताकद, आपली स्मरणशक्ती नैसर्गिकरित्या कशी वाढवता येईल. तर याचं उत्तर ना आयुर्वेदात दडलेलं आहे. चला तर आज आपण तेच समजून घेऊया. आपल्यापैकी बरेच जण, मग ते विद्यार्थी असोत किंवा नोकरी करणारे व्यावसायिक, रोज कितीतरी मानसिक आव्हानांना सामोरे जात असतात. आणि अशा वेळी आपली बुद्धी एकदम शार्प असणं आणि आपली आठवण शक्ती चांगली असणं हे किती महत्वाचं ठरतं, नाही का? बरं, आयुर्वेद म्हटलं की अनेकांना वाटतं की हे काहीतरी खूप जुनं किंवा किचकट असेल. पण तसं अजिबात नाहीये. उलट आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यासाठी ना हे एक परफेक्ट ऑपरेटिंग मॅन्युअल आहे, जे आपल्याला आपलं मन कसं शार्प ठेवायचं याचे एकदम सोपे आणि प्रभावी उपाय सांगतं. ठीक आहे, तर मग आपण 4 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिलं म्हणजे पोषण, म्हणजे मेंदूचं इंधन. दुसरं विश्रांती, ज्यामुळे मनाला शांती मिळते. तिसरं म्हणजे आपल्या सवयी, ज्या आपल्या मेंदूला सक्रिय ठेवतात. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, सातत्य, जी यशाची गुरुकिल्ली आहे. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पोषण, म्हणजे आपल्या मेंदूचं इंधन. एक साधं उदाहरण घेऊया. आपल्या गाडीत जर आपण चुकीचं पेट्रोल टाकलं तर काय होईल? गाडी बंद पडेल, बरोबर? आपल्या मेंदूचंही अगदी तसंच आहे. आयुर्वेद सांगतं की सात्विक आहार घ्या. आता सात्विक म्हणजे काय? तर शुद्ध, नैसर्गिक आणि पचायला सोपा असा आहार. जसं की बदाम, अक्रोड, खजूर, दूध, तूप आणि हिरव्या भाज्या. हे पदार्थ आपल्या मेंदूला ताकद देतात. या उलट जंक फूड किंवा खूप तेलकट आणि गोड पदार्थ खाल्ल्याने मेंदूत एक प्रकारचा गोंधळ आणि सुस्ती येते. आता बघा, इथे काही खास आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत. जसं की ब्राह्मी, ही स्मरणशक्तीसाठी उत्तम आहे. शंखपुष्पी तणाव कमी करायला मदत करते. आणि अश्वगंधा, ही मेंदूला शांत ठेवते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कोणतीही वनस्पती घेण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आणि हो, एक अगदी सोपी पण हमखास विसरली जाणारी गोष्ट म्हणजे पाणी. आपले शरीर आणि मेंदू फ्रेश राहण्यासाठी पुरेसं पाणी पिणं हे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मेंदू ताजातवानं राहतो आणि थकवा जाणवत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, दिवसभर भरपूर पाणी प्या. चला, पोषणाबद्दल तर बोललो, पण फक्त चांगलं खाऊन भागत नाही. मेंदूला योग्य विश्रांती देणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि हाच आहे आपला दुसरा मुद्दा, विश्रांती, म्हणजेच मनःशांतीचा मार्ग. किती झोप? तर कमीत कमी 7 ते 8 तास. हो, रोज रात्री 7 ते 8 तासांची शांत, गाढ झोप ही आवश्यकच आहे. कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू दिवसभरातील माहिती व्यवस्थित लावतो आणि स्वतःला रिचार्ज करतो. आणि इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. जर झोप पूर्ण झाली तर लक्ष केंद्रित होतं, गोष्टी लक्षात राहतात. पण जर झोप कमी झाली तर दिवसभर मेंदूला थकवा येतो, कशातच लक्ष लागत नाही. म्हणूनच एक सोपा नियम आहे, झोपण्यापूर्वी किमान 1 तास मोबाईल आणि टीव्ही बंद. तणाव हा आपल्या मेंदूचा सर्वात मोठा शत्रू आहे. जास्त ताण घेतला की स्मरणशक्ती कमी होतेच. मग काय करायचं? अगदी सोपं आहे. थोडं संगीत ऐका, जवळच्या बागेत फेरफटका मारा. अशा छोट्या छोट्या गोष्टींनीही मनाला खूप आराम मिळतो. ओके, तर पोषण आणि विश्रांती झाली. आता वळूया तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, आपल्या सवयी. कारण ह्या सवयी ठरवतात की आपला मेंदू किती सक्रिय आणि तीक्ष्ण राहील. यापैकी एक उत्तम सवय म्हणजे प्राणायाम, त्यातही अनुलोम विलोम. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, उजवीने सोडा. मग उजवीने घ्या आणि डावीने सोडा. हे इतकं सोपं तंत्र आहे. रोज फक्त 10-15 मिनिटं करून बघा, एकाग्रतेमध्ये आश्चर्यकारक फरक जाणवेल. जसं आपण शरीराला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करतो, तसाच मेंदूलाही व्यायामाची गरज असते. त्याला आपण ब्रेन एक्सरसाइज म्हणू शकतो. म्हणजे काय? तर कोडी सोडवणे, सुडोकू खेळणे, एखादं पुस्तक वाचणे किंवा नवी भाषा शिकण्याचा प्रयत्न करणे. याने आपला मेंदू सतत कामात राहतो आणि त्याची ताकद वाढते. आणि एक अत्यंत महत्त्वाची सवय, आपल्या फोनवरची नोटिफिकेशन्स बंद करणे. जेव्हा आपण काही महत्त्वाचं काम करत असतो तेव्हा सतत येणाऱ्या मेसेजेसमुळे आपलं लक्ष विचलित होतं. त्यामुळे काही वेळासाठी तरी डिजिटल डिटॉक्स करा. फोन बाजूला ठेवा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. आयुर्वेदात दिनचर्या या शब्दाला खूप महत्त्व आहे. दिनचर्या म्हणजे काय? तर एक ठरलेलं रुटीन. उठण्यापासून झोपेपर्यंतची वेळ ठरलेली असली की मेंदूला एक लय सापडते.
त्यामुळे त्याची ऊर्जा विनाकारण खर्च होत नाही आणि तो अधिक कार्यक्षम बनतो. बरं, तर आपण पोषण, विश्रांती आणि चांगल्या सवयींबद्दल बोलो. पण या तिन्ही गोष्टी तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्यात एक गोष्ट मिसळते, आणि ती म्हणजे सातत्य. हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. हे लक्षात घ्यायला हवं की ही काही एका दिवसात होणारी जादू नाही. यासाठी थोडा संयम लागतो. पण जेव्हा ह्या चांगल्या सवयी आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनतात, तेव्हा जे परिणाम मिळतात ते खरंच आश्चर्यकारक आणि कायमस्वरूपी असतात. आणि सगळ्यात महत्वाचा सल्ला, एकदम सगळं बदलण्याचा प्रयत्न करू नका, गोंधळ उडेल. त्याऐवजी हळूहळू सुरुवात करा. एका वेळी फक्त एक सवय निवडा. समजा ठरवलं की या आठवड्यात फक्त रोज 10 मिनिटं प्राणायाम करायचं. बस, असं केल्याने बदल करणं सोपं वाटतं आणि ते टिकतं सुद्धा. थोडक्यात सांगायचं तर हे 3 स्तंभ लक्षात ठेवा: पोषण, विश्रांती आणि चांगल्या सवयी. आणि या तिन्ही स्तंभांना एकत्र जोडणारा पाया म्हणजे सातत्य. या चौकडीने मेंदू नैसर्गिकरित्या तीक्ष्ण आणि शक्तिशाली बनतो. तर आता एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. या सगळ्यांमधून अशी कोणती एक छोटी सवय आहे जी आजपासून सुरू करता येईल? कोणतीही एक, फक्त सुरुवात करा. आपला मेंदू नक्कीच आपल्याला धन्यवाद देईल.